बातमी केरळमधून। केरळच्या वायनाडमध्ये झालेल्या भूस्खलनात 200हून अधिक जणांचा मृत्यू झालाय। घटनास्थळी शोध आणि बचाव कार्य अजूनही सुरू आहे। ढिगाऱ्याखाली अद्याप अनेक जण अडकल्याची शक्यता आहे, त्यामुळे मृतांचा आकडा वाढण्याचीही भीती आहे। गेल्या 2 दिवसात झालेल्या मुसळधार पावसानंतर केरळमध्ये चारुलमाला गाव ढिगाऱ्याखाली गाडलं गेलं। चारुलमाला गावात अनेक जण झोपेत असतानाच डोंगरातून आलेल्या ढिगाऱ्याखाली गाडले गेले। घटनास्थळी सकाळपासूनच एनडीआरएफ, लष्कर, वायुसेनेची पथकं बचाव कार्यात प्रयत्नांची शर्थ करत आहेत। पंतप्रधान नरेंद्र मोदींसह सगळ्यांनीच या दुर्घटनेविषयी संवेदना व्यक्त केली आहे। लोकसभेतील विरोधी पक्षनेते राहुल गांधी आणि काँग्रेस सरचिटणीस प्रियंका गांधी घटनास्थळी भेट देणार होते, मात्र खराब हवामानामुळे ते वायनाडमध्ये जाऊ शकणार नाहीत। मेपाडी भागात भूस्खलन झालं असून मुंडक्की, चुरामाला आणि नुलपुळा या गावांनाही फटका बसलाय। दरम्यान वायनाडमधून ग्राउंड रिपोर्ट घेतलाय आमचे प्रतिनिधी रौनक कुकडे यांनी। केरळच्या वायनाडमध्ये झालेल्या लँडस्लाइडमध्ये सगळ्यात जास्त फटका मुंडकई आणि चूरमला गावात बसलेला आहे। चूरमला गावात तर काल एनडीआरएफ आणि आर्मीची टीम पोहोचली होती। इथे रेस्क्यू ऑपरेशन जे आहे ते पाहायला मिळत होतं, मात्र मुंडकईपर्यंत फार रेस्क्यू टीम पोहोचू शकली नाही। त्याचं सगळ्यात मोठं कारण होतं की इथे असणारा जो ब्रिज आहे तो देखील या लँडस्लाइडमध्ये याचा मोठा फटका बसला होता। त्यामुळे आता आर्मीच्या वतीने इथे एक टेम्पररी ब्रिज जो आहे तो निर्माण केला जातो आहे। जवळपास 190 मीटर लांबीचा हा ब्रिज आहे आणि याच्या माध्यमातून एकदा हा ब्रिज तयार झाला की अनेक जे स्वयंसेवी संस्था, केरळची एनडीआरएफची टीम असेल किंवा नॅशनल एनडीआरएफ टीम असेल, असे अनेक जे रेस्क्यू टीम इथे पोहोचलेले आहेत लोकांना मदत करण्यासाठी। आणि तिथे जो काही लँडस्लाइडमुळे नुकसान झालेलं आहे त्या तिथे अडकलेल्या लोकांना बाहेर काढण्यासाठी ही जी टीम पोहोचली त्यांना मुंडकईमध्ये जाण्यामध्ये मोठा संघर्ष करावा लागतोय आणि त्याच्यामुळे ही अशी पद्धतीचं एक टेम्पररी ब्रिज इथे उभा केला जातो, ज्याच्या माध्यमातून जास्तीत जास्त जे रेस्क्यू टीम आहे ते मुंडकईमध्ये पोहोचू शकतील। आणि जवळपास 48 तास आता झालेले आहे की मुंडकईपर्यंत फार रेस्क्यूची टीम पोहोचलेली नाही आहे। त्याच्यामुळे आता तिथे हे ब्रिज सुरू झाल्यानंतर परत एकदा रेस्क्यू ऑपरेशन जे आहे ते तिथे केलं जाणार आहे। वायनाडमध्ये झालेला लँडस्लाइड किती भयानक होता याचं एक दृश्य तुम्हाला दाखवू इच्छितो। या सध्या मी आहे चूरमला गावामध्ये आणि आपण ही जी समोर दृश्य बघतायत हा एकंदरीत जे स्थानिक लोकांच्या मदतीने जी माहिती मिळालेली आहे हे मंदिर होतं। आपण बघू शकता की पूर्ण लँडस्लाइडचा जो काही ढिगारा खाली आला त्याच्यामुळे हे मंदिर पूर्णपणे झाकलं गेलेलं आहे। इथेच अनेक घरं देखील होती, ती देखील जमीनदोस्त झालेली आहेत। काही घरं जी वाचलेली आपण बघू शकता की त्यालाही कशा पद्धतीने इथे नुकसान झालेलं आहे। आत्ता जे लोकल अथॉरिटीज आहेत त्यांच्या वतीने हा गाळ काढण्याचा प्रयत्न इथे मोठ्या प्रमाणावर केला जात आहे। सध्या एक चांगली बाब ही आहे की सध्या पाऊस थांबलेला आहे। दुसरीकडे जर आपण बघितलं तर हे मोठे मोठे जे पत्थर आहे, दगड जी आहे ती देखील इथे वाहून आली होती आणि त्याच्यामुळे देखील मोठ्या प्रमाणावर याची कशा पद्धतीचं हे लँडस्लाइड होतं याचा अंदाज आपण घेऊ शकतो। मी सध्या जिथे उभा आहे त्याच्या ठीक मागे वायनाडचे ते डोंगर आहे जिथे लँडस्लाइड झालं होतं। कॅमेरा पर्सन संदेश आपल्याला हे सगळं दृश्य दाखवण्याचा प्रयत्न करतील। पुढे आपण ते जे डोंगर बघताय त्याच्या जस्ट पुढे मुंडकई नावाचं गाव आहे जे देखील मोठ्या प्रमाणावर या लँडस्लाइडमध्ये खूप त्याला नुकसान झालेलं आहे। आणि त्यानंतरचं हे गाव होतं चुरामला जिथे सगळ्यात जास्त नुकसान जे आहे ते झालेलं अशी शक्यता व्यक्त केली जाते। आणि मुख्यतः जर आपण बघितलं
बघितलं की हा सगळा लँडस्लाईड किती भयानक होता याचं सगळ्यात मोठं प्रमाण आहे हे दगड. जी माहिती उपलब्ध झाली होती ती अशी आहे की इथे साधारणतः अनेक ठिकाणी घरं होती, पण ज्या पद्धतीचं लँडस्लाईड आणि त्या फोर्सनी पाणी आलं आहे त्याच्यामुळे हे दगड देखील इथे वाहून आले आहेत. आणि सध्या आपल्याला असं दिसत असेल की हे दगड पहिलेपासूनच इथे होते, पण अशा पद्धतीची वस्तुस्थिती नव्हती. हे जे समोर आपल्याला स्कूल दिसत आहेत त्याच्या बाजूनी फक्त पाणीला जायला एक तिथे मार्ग होता आणि तेवढंच फक्त इथे मार्ग जो आहे तो पाहायला मिळत होता. मात्र आत्ता सध्या आपण बघतोय की एवढं मोठं विकराल स्वरूप या सगळ्या ठिकाणी पाहायला मिळत आहे. NDRFची टीम असतील, आर्मीचे जवान असतील, अनेक लोक या रेस्क्यू ऑपरेशनमध्ये मदत करताना पाहायला मिळत आहेत. केरळमधलं वायनाड डिस्ट्रिक्ट हे नेहमीच पर्यटकांसाठी आकर्षणाचं केंद्र राहिलेलं आहे. त्याचं सर्वात महत्त्वाचं कारण आहे इथलं मनमोहक दृश्य. आपण बघू शकता की कशा पद्धतीनं हे सगळं डोंगर जे आहेत ते ढगांनी पूर्ण व्यापलेलं आहे आणि हे मनमोहक दृश्य आपल्या डोळ्यांमध्ये कैद करण्यासाठी नेहमीच पर्यटकांचं ओढ या ठिकाणी पाहायला मिळतं. आणि जिथे नजर जाईल तिथपर्यंत आपण हे ढग जे आहेत ते बघू शकतात. आणि इथले जे हवामान खातं आहे त्यांनी देखील इथे ऑरेंज अलर्ट आज जारी केलेला आहे. मात्र सध्या पाऊस नसल्यामुळे रेस्क्यू ऑपरेशन इथे सुरळीतपणे सुरू असताना पाहायला मिळतं. आणि मुख्यतः जर आपण बघितलं तर हे मनमोहक दृश्य नेहमीच पर्यटकांचं साठी आकर्षणाचं केंद्र राहिलेलं आहे. ज्यावेळेस ही घटना घडली त्यावेळेस देखील अनेक रिसॉर्ट्समध्ये इतर राज्यांमधनं इथे आलेले पर्यटक जे आहेत ते पाहायला मिळाले. आत्तापर्यंत जी माहिती उपलब्ध झालेली आहे अनेक पर्यटक जे आहेत जे केरळामध्ये या ठिकाणी वास्तव्यासाठी आले होते, रिसॉर्टमध्ये थांबले होते, ते बेपत्ता आहेत. 4 लोकांची माहिती NDTVनी लोकांपर्यंत पोहोचवली. आज तीसरा दिन है इस रेस्क्यू ऑपरेशन का। आज कल और परसों के बनिस्बत काफ़ी सुधरी हुई हालत है, क्योंकि हमारी रेस्क्यू पार्टीज़ जो कि 2 दिनों से काम कर रही हैं उन्होंने तकरीबन सारा एरिया छान लिया है। और कल और आज कुछ एक अर्थ मूविंग इक्विपमेंट आगे भेज पाए हैं, JCBs वगैरह, जो कि इस रिवर को क्रॉस करके निकल चुके हैं। उससे हमारे ऑपरेशन में काफ़ी सहायता मिल रही है। और आज जो एरिया जो हम मैन्युअली, जिस एरिया को हम फिज़िकली नहीं खोद पा रहे थे, जो जहाँ भारे भारे पत्थर थे और रूफ़ के स्लैब्स गिरे हुए थे, उसको JCB की मदद से हम खोद पा रहे हैं। जो सगळा डोंगर आहे ठीक त्या डोंगराच्या जवळून हा लँडस्लाईड झाला आणि एवढा भयानक हा लँडस्लाईड होता. आपण बघू शकता की एक छोटीशी फक्त आपण ज्याला म्हणतो धबधबा फक्त या ठिकाणी होता. तो धबधबाचं स्वरूप हा नदीमध्ये एवढा मोठा पात्र जो आहे तो पाहायला मिळतो आणि अनेक घरं या ठिकाणी उद्ध्वस्त झालेली आहेत. मुंडकईमध्ये ही परिस्थिती आहे. जवळपास 24 तासानंतर या मुंडकईमध्ये जे रेस्क्यू टीम्स आहेत त्या पोहोचलेल्या आहेत, कारण पहिले इथे यायला बिलकुल रास्ता बिलकुल इथे नव्हता आणि कुठलाही मार्ग नव्हता. आत्ता NDRF आणि आर्मीच्या टीमनी टेम्पररी ब्रिज तयार केला आहे. काही JCBच्या मदतीतून अनेक जे स्वयंसेवी संस्था आहेत ते इथे पोहोचलेत. आणि ॲक्च्युली हे जे सांगितलं गेलं आहे की इथे हा एक रिसॉर्ट होता आणि मुख्यतः हा रिसॉर्ट पूर्णतः इथे जमीनदोस्त पाहायला मिळतो आहे. अनेक स्वयंसेवी संस्था अजूनही काही लोक इथे दबलेले आहेत का हे इथे प्रयत्न करतायत त्यांना खोजण्याचा. वायनाडमध्ये झालेल्या लँडस्लाईडमध्ये अनेक रेस्क्यू टीम काम करतात, त्यापैकी एक नेव्हीची टीम देखील आहेत. आणि या नेव्हीच्या टीममध्ये मराठी अधिकारी जवान देखील उपलब्ध आहेत, जे मुंडकईमध्ये काही वेळापूर्वी तिथे रेस्क्यू टीममध्ये त्याचा हिस्सा होते. मला एक सांगा कदम साहेब की काय परिस्थिती आहे, तुम्ही तिथे जाऊन आलात आणि कशा पद्धतीची तिथे परिस्थिती पाहायला मिळते? ॲक्च्युली आम्ही आता 2 दिवसापासून आम्ही तिकडे आता रेस्क्यूचं काम करतो आहे. आम्ही 2 दिवस वरती होतो, आता आम्ही इकडे खाली आलो.
पण तिकडे जेवढी वरती 15-16 घरं होते ते वरून जे लँडस्लाईड झालं ते सगळी पूर्ण घरं उद्ध्वस्त झाली. आता 2-4 दिवसापासून ते काम आता चालू आहे तिकडे. आता कमसे कम नाही म्हटलं तरी 150च्या वरती डेड बॉडी तिकडनं रेस्क्यू केले. आता पण तेच काम चालू आहे इकडे वरती. ते जाता आहे वरती 2 दिवसापासून आम्ही तिकडेच वरतीच होतो. म्हणजे आपल्याला असं म्हणता येईल की बुंडकईचं संपूर्ण म्हणजे अख्खं गाव गेलंय असं म्हणता येईल. हो, ते त्याच्यामध्ये ॲक्च्युली वरतून जे लँडस्लाईड झालं ते खालच्या साईडला तिथे पूर्ण गाव होतं, टुरिस्टची घरं होती, तिथे टुरिस्ट वगैरे यायचे. वरून जे लँडस्लाईड झालं ते पूर्ण जेवढी घरं होती, टुरिस्ट लोकांची जी जागा होती ती सगळी, आणि त्या टुरिस्ट लोकांची जी डेड बॉडी होती ती दुसऱ्या डिस्ट्रिक्टमध्ये जाऊन भेटले. आता आपण वायनाडमध्ये, तर वायनाडच्या ह्याच्यामध्ये दुसऱ्या डिस्ट्रिक्टमध्ये जाऊन तिकडे आपली 2 नेव्हीची डायव्हिंग टीम आहे. तर त्याच्यामध्ये तिकडे अजून पण तिकडे डेड बॉडी सापडते. इकडल्या डेड बॉडी तिकडे पोहोचल्या. आपण याच्यावरनं अंदाज लावू शकतो की किती भयानक अशा पद्धतीचं हे लँडस्लाईड होतं. मालींमध्ये ज्या पद्धतीची घटना घडली होती, महाराष्ट्राच्या पुण्याच्या मालींमध्ये 2014 साली जी घटना घडली होती, तशा स्वरूपाचं चित्र जे आहे ते केरळच्या या वायनाड डिस्ट्रिक्टमध्ये पाहायला मिळत आहे. कॅमेरा पर्सन संदेश सोबत रौनक कुकडे, NDTV मराठी.